ताईने उघडायचं का आपण? हे बघ, हॅपी बर्थडे. अरे वा, कसं उघडायचं? कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती. खूप दिवसांनी व्लॉग करते आहे आणि व्लॉगची सुरुवात करण्याच्या आधीच थँक्यू सो मच. आपले 1000 सबस्क्रायबर झालेले आहेत आपल्या चॅनलवरती. थँक्यू सगळ्यांना. आणि तुम्ही वेळात वेळ काढून व्लॉग्स बघता आणि खूप खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी ही, तुमचा वेळ देता व्लॉग बघायला. आणि कमेंट्स असतात छान छान, लाईक्स असतात तुमच्या. खूप छान वाटतं. असंच प्रेम देत राहा, असंच आपल्या चॅनलला पुढे घेऊन जायला तुमच्या सगळ्यांचाच सपोर्ट असाच कायम असू देत. आणि आजच्या व्लॉगची सुरुवात करूया. खूप दिवसांनी मी व्लॉग करते आहे आणि जसं तुम्ही जे काही मागचे व्हिडिओज पाहिले ते एक महिन्याला लिटरली मी एक व्लॉग असं टाकते आणि तुम्हाला थोडी थोडी अपडेट देते की काय सध्या सुरू आहे. जसं जमतंय. ज्या ह्याने 2 लहान मुलं असल्यामुळे थोडं डिफिकल्ट आहे सगळं मॅनेज करणं. पण शॉर्ट्स मध्येच व्लॉग, रील्स, तुम्ही जर मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तिथे सुद्धा रील्स आणि थोड्याफार अपडेट्स मी देत असते. सो असं काहीसं अप अँड डाऊन आमचा सुरू आहे. मजा आहे. जे काही आहे ते खूप छान चालू आहे. व्हेरी हॅपी. आणि सो आज व्लॉग करण्याचं कारण असं, आणि भारतातून आई बाबा आलेले आहेत. मस्तपैकी छान त्यांची जर्नी छान झालेली आहे. सगळं छान व्यवस्थित झालेले आहेत. आणि पुढचे 1-2-2.5 महिने आईबाबा इथे असणार आहेत. सो रोहितचे आईबाबा म्हणजे आलेले आहेत. वेदांत फुल त्याचं खेळणं चालू आहे. आजी आजोबा आलेले आहेत, त्याच्यामुळे फुल मजा आहे त्याची सुरू. आल्यानंतर भारतातून कोणी जेव्हा बाहेर परदेशी येतं तेव्हा सगळ्यात जास्त उत्सुकता असते ती म्हणजे खाऊची, वेगवेगळ्या नवीन नवीन काय काय पदार्थांची, जे छान सुटकेस भरून भरून आणले जातात. आणि असंच काहीसं आज मी तुम्हाला गंमत दाखवणार आहे. कारण सबंध किचनमध्ये सुटलेला आहे घमघमाट. सुगंध असा दरवळतोय आणि तो सुगंध दरवळतो आहे कसला तर टडा. सो भारतातून आलेले आहेत आंबे. हापूस आंबा आहे हा. पायरी हा कोणता आई म्हणाला? हा एक आंबा आहे, पायरीचाच आहे. येस, हा पायरीचा आंबा आहे. हापूस आंबा आहे. घरची केळी आहेत वेलचीची. आणि त्याचबरोबर इथे आहेत हे घरचे चिकू आहेत घरची. सो असं मस्त टेबल सजलेलं आहे. हे पडतायत बिचारे, इतके छान आईंनी रचून ठेवले. सो असं हे छान आमचं टेबल आई बाबा इंडियाहून आल्या आल्या सजलेलं आहे. ते म्हणजे पहिलं आंब्यांनी. असे छान मस्त पिवळे धम्मक असे आंबे ती छान दिसत आहेत. आणि एक असते भारतातून आलेल्या आंब्यांची एक वेगळीच टेस्ट. म्हणजे आम्ही इथेही खातो आंबे, तेही सुद्धा भारतातून आलेलेच असतात. पण समहाव वास, तिचा सुगंध जो हा आंब्यांचा येतोय ना, हापूस आंब्यांचा, तसा काहीसा येत नाही त्या आंब्यांना. आय डोंट नो व्हाय, बट दरवळतोय सुगंध. असा ह्या आंब्यांचा सुगंध घरभर दरवळतोय आणि मस्त मस्त वाटतंय की भारतातून आंबे आलेले आहेत. आणि खूप वर्षांनी मी भारतातले आंबे खाणार आहे. आय थिंक नाही, 2022ला माझे आई बाबा आले होते. ते सुद्धा मेमध्ये आले होते आणि तेव्हा ते थोडे आंबे घेऊन आले होते. सो तेव्हा मी खाल्ले होते. सो 2 वर्षांनी मी आंबे खाणार आहे. मस्त असे हापूस आंबे. आणि घरची केळी आहेत, चिकू आहेत घरचे. सो घरच्या अशा गोष्टी जेव्हा येतात तेव्हा त्याची एक वेगळीच टेस्ट तुम्हाला कळत असेल माझ्या चेहऱ्यावरून
किती आनंद झालेला आहे मला. सो असं मस्तपैकी खूप साऱ्या गोष्टी आणलेल्या आहेत. त्याचा एक सेपरेट व्लॉग मी करेन की भारतातून काय काय गोष्टी आलेल्या आहेत आणि मी काही गोष्टी मुलांसाठी मागवलेल्या आहेत. सो त्याचा सुद्धा एक सेपरेट व्लॉग बनेल. आणि बघूया, हा डेली व्लॉग काइंड ऑफ आज मी स्टार्ट केला आहे समहाव, कसा होतोय. सो ह्या आधीचे तुम्हाला जे काही व्लॉग्स बघायला मिळाले त्याच्यामध्ये फेब्रुवारीचा एक व्लॉग होता, मार्चचा एक व्लॉग होता, त्याच्यानंतर होळीचा सुद्धा होता. तो लेट पोस्ट म्हणून मी ते व्लॉग मी टाकणार आहे. त्याच्यानंतर एक आम्ही शॉपिंगला गेलो होतो त्याचा एक व्लॉग होता. सो प्रत्येक व्लॉग असे हे 3-4 व्लॉग्स आहेत ते मी ह्याच्या आधी टाकलेले आहेत. तुम्ही नसेल पाहिलात तर प्लीज जा आपल्या चॅनलवरती व्लॉग बघा. रील्स येत आहेत इंस्टाग्रामवरती, शॉर्ट्स मी टाकते आहे, फूडचे शॉर्ट्स. रोहितचा बर्थडे होता एप्रिलमध्ये, सो त्याला छान एक ट्रीट दिली होती मी की चिट्स बघायच्या, कोणतं त्याला आवडतंय आणि म्हणजे त्याने चूज करायचं की त्याला मेन्यू आजचा काय खायचं आहे. सो ते मी केलं होतं. ते पण खूप खूप क्यूट असं एक त्याला बर्थडे ट्रीट होती. सो ते सुद्धा झालं. आणि जसा वेळ ना मला असा रोज हवा तसा मिळणं मी एक्सपेक्ट करतच नाही आहे, कारण का ऑफकोर्स लहान आहेत दोघंही मुलं. त्याच्यामुळे जसं जमेल, ज्या ह्याने जमेल, आय एम हॅपी. मी पोस्ट करते आहे. आय होप तुम्हाला एंटरटेन मी करते आहे जितकं ट्राय होईल तितकं. आणि थ्रू आऊट आता कुठे बाहेर फिरणं होईल, मजा फुल धमाल असणार आहे. युकेचं वेदर आता छान समर येतं. वेदर हे फिक्स नसतंच पण तरीही छान समर येतो आहे. सो होपफुली ह्या वर्षी छान असा समर मिळेल आपल्याला आणि खूप छान फिरता येईल मस्तपैकी. आजूबाजूला सुद्धा इथे बरेचसे फेस्टिवल होत असतात. सो त्या फेस्टिवल्स आधीचे जे तुम्ही व्लॉग्स बघितले गेल्या वर्षीचे, तेव्हा सुद्धा आम्ही बरेचसे फेस्टिवल्सला गेलो होतो आणि त्याचे व्लॉग सुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत. सो ह्या वर्षी सुद्धा मस्त धमाल करणार आहोत. 2 छोटी छोटी पिल्लं आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या सोयीने जसं जमेल तसं आम्ही फिरणार आहोत, मजा करणार आहोत. सो व्लॉग मस्त मस्त येणार आहे तुमच्यासाठी. सो स्टे कनेक्टेड आणि हा सुद्धा व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आपल्या व्हिडिओजना आणि फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये हे आपले छान छान व्लॉग्स असेच शेअर करा. आईबाबांची फ्लाईट मस्त झालेली आहे. काल रात्री आले आई बाबा. त्याच्यानंतर छान एक मोठी मस्त झोप झाली. सकाळी भरपूर साऱ्या गप्पा झाल्या आणि आता हळूहळू सगळे असे टेबलला मी सजवतोय. काय काय गोष्टी आणलेल्या आहेत. मानसी वहिनी, ईशा भरपूर गोष्टी पाठवलेल्या आहेत. हे तुम्ही बघू शकता. इकडे माझ्या मागे हे बॉक्स आहे, हे वेदांतला ईशाने पाठवलेलं आहे. इतकं क्यूट आहे, म्हणजे मलाच ड्रॉइंग करावीशी वाटते, इतकं छान आहे हे. ह्याला 2-in-1 माय कलरिंग मॅट, जंगल अँड फार्म, एक्सपांड युअर क्रिएटिव्हिटी अँड कलर युअर फेवरेट मॅट. सो हे असं मस्त, हे पहिल्यांदाच पाहिलं मी. दिस इज युनिक थिंग फॉर मी. फर्स्ट टाइमच पाहिलं हे DIY आहे. सो हे कधी फ्युचरमध्ये वेदांत करेल तेव्हा तुम्हाला मी नक्की दाखवेन. सो हे असे गिफ्ट्स खाऊ सगळ्या गोष्टी आता अशा आम्ही छान रचतोय. आणि तुम्हाला जसं मी म्हटलं की पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला संबंध व्लॉग वेगळा येईल की भारतातून काय काय आलेलं आहे आणि मी काय मागवलेलं आहे मुलांसाठी. सो ज्या मुलांसाठी गोष्टी मागवलेल्या आहेत त्यांनी तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की तुम्हाला जर मागवायच्या असतील आणि मी कुठून मागवल्यात काय ते सुद्धा मी तुम्हाला डिटेल्स देईनच. सो बघूया. मी नेहमी म्हणते बघूया कसं जमतंय व्लॉग करायला, कारण ना अशी थोडीशी भीती वाटते की ओके स्टार्ट तर केलंय व्लॉग, पण एंडिंग होईल का त्या व्लॉगची, किंवा तो असंच क्लिप पडून राहील असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी ते सतत की ओके बघूया होईल का असं म्हणत असते. बट एनिवेज चला, जेवणाची तयारी माझी साईड बाय साईड चालू आहे, कारण का अव्यांग झोपलेला आहे. सो म्हटलं तोपर्यंत जेवणाची प्रिपरेशन करून घेऊया. सगळ्यांचा छान चहा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि इथे मस्त माझी गुलाबाची फुलं दिसत आहे. सो इन्स्टंट पॉटमध्ये मी सकाळी वरण भाताचा कुकर लावून ठेवलेला आहे. सो तो माझा कुकर रेडी आहे. मला फक्त वरणाला फोडणी द्यायची आहे. आणि त्याचबरोबर सो हे असं इन्स्टंट पॉटमध्ये मी सगळं ठेवते. मला कधी जर समजा
गॅसवरती मी मोस्टली अवॉइड करते जेव्हा एकटी मी घरी असते तेव्हा. आता ठीक आहे, आई बाबा आहेत वगैरे घरी, रोहित आहे, आज संडे आहे. सो जेव्हा मी एकटी असते 2 मुलांबरोबर तेव्हा मी प्रिफर करते इन्स्टंट पॉटमध्येच गोष्टी लावायच्या. जे काही वरण भात असेल, भाजी असेल ती. ह्याचं रिझन म्हणजे मुलं रडतात किंवा मला वरती त्यांना नॅपी बदलायची तर काही असू दे, लक्षात नाही का एक वेळेला राहत की शिट्या किती झाल्या आणि विसरून जायला होतं. आणि गॅस चालू आहे त्यावेळेला आपण प्रेझेंट हवेत किंवा मुलं फिरत असतात घरात. त्याच्यामुळे मला असं की मी प्रत्येक वेळेला जर तिथे अवेलेबल नसेल तर उगाच ती रिस्क मला घ्यायची नसते. म्हणून इन्स्टंट पॉटमध्ये कुकर लावला, म्हणजे वरण भात असो काही असो, सेटिंग्ज आहेत त्या सेटिंगला मी सेट केलेलं आहे. ते झाल्यानंतर तो ऑटोमॅटिक बंद होतो इन्स्टंट पॉट. त्याच्यामुळे मला भीतीचं काळजीचं कारण नसतं आणि सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी होतात. त्याच्यामुळे ते एक बरं पडतं. आणि वरण भातासोबत मी आज फ्राय करणार आहे कोथिंबीर वडी. माझे आई बाबा आले होते आणि मार्चमध्ये आई बाबा इंडियाला गेले. सो तेव्हा आईने इंडियाला जाण्याच्या आधी कोथिंबीर वडी, पालकाची वडी अशी मस्तपैकी करून आई गेली होती आणि हे मी फ्रीज केलेले आहेत. सो आत्ता सगळ्यांना होतील अशा ह्याने मी ह्या डिफ्रोज करते आहे आणि छान फ्राय करणार आहे. सो वरण भात, सॅलेड, काय बोललो का नाही, कोथिंबीर वडी, लोणचं, पापड असं मस्तपैकी एक सात्विक जेवणाचा बेत आहे आजचा. कारण का आत्ताच आलेले आहे तर त्याच्यामुळे असं स्पायसी तिखट मला करायचं नाही आहे. बघू संध्याकाळी मग रेस्टॉरंटला काय फूड ऑर्डर करू और कसं होतं आहे ते. अजून काही तसा फिक्स्ड प्लॅन नाही झालेला आहे, पण लेट्स सी. सो असं आहे. बाकीची आवरावरी आहे ती करूया आणि पटापट मी जेवण आटपून घेते. मला का